लर्न अँड जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. परिसर अभ्यास तथा सामाजिक शास्त्र विषयावर आपण 30 महत्त्वाचे प्रश्न या तासिकेत अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्र या विषयातील पेपर क्रमांक शक्यतो 2साठी महत्त्वाचा या ठिकाणी आपण घटक घेऊन आलेलो आहोत. यातले काही प्रश्न कधी पेपर क्रमांक 1मध्ये विचारले जाण्याची शक्यता असते, परंतु जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे हा पेपर क्रमांक 2साठी खूप महत्त्वाचा आहे. सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला, मौर्य प्रशासनात सॅनिधाता या उच्च अधिकाऱ्याचे मुख्य कर्तव्य खालीलपैकी कोणते होते? सर्वोच्च कर संकलन, राजकीय कोषागार आणि कोठारांचे मुख्य रक्षण, गुप्तहेर खात्याचा प्रमुख आणि सैन्याचा मुख्य सेनापती. तर यापैकी पर्याय क्रमांक बी बघा, राजकीय कोषागार आणि कोठाराचे मुख्य रक्षक. हा जो सॅनिधाता होता, कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार सॅनिधाता हा राज्याचा मुख्य कोषाध्यक्ष होता, जो महसूल गोळा करणे आणि सुरक्षित ठेवणे ही त्याची जबाबदारी होती. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे जाऊया आपण. गुप्त सम्राट समुद्रगुप्ताच्या लष्करी मोहिमांची सविस्तर माहिती देणारा प्रयाग प्रशस्ती अलाहाबाद स्तंभलेख खालीलपैकी कोणाद्वारे रचला गेला? बाणभट्ट, कालिदास, हरिसेन आणि रविकीर्ती. तर या ठिकाणी हरिसेन जो आहे, हरिसेन हा समुद्रगुप्ताचा राजकवी आणि परराष्ट्र मंत्री सुद्धा होता, ज्याने ब्राह्मी लिपीत आणि संस्कृत भाषेत या प्रशस्तीची रचना केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, राजा हर्षवर्धन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्यात नर्मदा नदीच्या काठावर झालेले ऐतिहासिक युद्ध, ज्यामध्ये हर्षवर्धनाचा पराभव झाला, याचा उल्लेख प्रामुख्याने कोणत्या शिलालेखात आढळतो? हातीगुंफा शिलालेख, जुनागड शिलालेख, मेहरौली लोहस्तंभ शिलालेख आणि ऐहोळे शिलालेख. तर पर्याय क्रमांक डी ऐहोळे शिलालेख हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुलकेशीने जेव्हा याचा पराभव केला, तर पुलकेशी दुसऱ्याचा राजकवी म्हणजे पुलकेशी राजाचा जो राजकवी होता, ज्याचं नाव होतं रविकीर्ती, याने लिहिलेल्या ऐहोळे शिलालेखात या युद्धाचं त्याने या ठिकाणी स्पष्ट वर्णन केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी ऐहोळे शिलालेख. चौथा प्रश्न बघूया. दक्षिण भारतातील सातवाहन साम्राज्याबाबत खालीलपैकी कोणते विधान ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे? आता सातवाहन हे आपल्या महाराष्ट्रामध्येच जे होतं त्या ठिकाणी बघूया आपण. त्यांनी त्यांच्या नावामध्ये मातृ नावाचा म्हणजे उदाहरणार्थ गौतमीपुत्र वापर केला, परंतु त्याचे राजपद पितृसत्ताक पद्धतीचेच होते. पर्याय क्रमांक बी बघा, सातवाहन राजवंशाची स्थापना गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केली होती. त्यांची अधिकृत दरबारी भाषा पूर्णपणे संस्कृत होती. सातवाहनांनी भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर जारी केली. तर या ठिकाणी योग्य उत्तर मात्र पर्याय क्रमांक ए आहे. त्यांनी त्यांच्या नावामध्ये मातृ नावाचा म्हणजे गौतमीपुत्राचा वापर केला होता, परंतु त्यांचं राजपद पितृसत्ताक पद्धतीचंच होतं. हा जो पर्याय आहे हे विधान अगदी या ठिकाणी ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे. कारण सातवाहन राजांनी राजाच्या नावामागे आईचं नाव लावले असले तरी गादीवर केवळ पुरुष वारसदारच बसत असे, त्यामुळे त्यांची व्यवस्था पितृसत्ताकच होती. पर्याय क्रमांक ए. पाचवा प्रश्न बघूया आपण. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात भारतात आलेला ग्रीक राजदूत मेगास्थेनिस याने लिहिलेल्या इंडिका ग्रंथानुसार तत्कालीन मौर्यकालीन समाज किती वर्गामध्ये विभागलेला होता? तर त्याचं या ठिकाणी पर्याय 5, 9, 7 आणि 4. तर या ठिकाणी योग्य पर्याय 7 आहे. मेगास्थेनिसने भारतीय समाजाचे 7 वर्गामध्ये त्या ठिकाणी काय केलं, विभाजन केलं होतं. एक तत्त्वज्ञ, शेतकरी, मेंढपाळ, कारागीर, सैनिक, निरीक्षण आणि मंत्री असे 7 त्यांनी वर्गात त्याचं वर्गीकरण केलं होतं, जे पारंपरिक चातुर्वर्णापेक्षा वेगळं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी. 6वा प्रश्न बघा. गुप्त काळामध्ये जमीन महसुलाशी संबंधित असलेल्या भाग आणि भोग या संज्ञांचा अचूक अर्थ काय होता? 4 पर्याय बघा. हे अनुक्रमे आयात व निर्यात वस्तूवर लावले जाणारे व्यापारी जकात कर होते, हे होणार नाही. त्यानंतर दुसरं बघा, भाग हा धार्मिक कर होता आणि भोग हा लष्करी कर होता, हे पण होत नाही. भाग म्हणजे जमिनीची मालकी आणि भोग म्हणजे केवळ जमीन कसण्याचा हक्क, हे पण नाही. भाग म्हणजे राजाला मिळणारा धान्याचा 1/6 हिस्सा आणि भोग म्हणजे राजाला दिली जाणारी फळे व फुले. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी. 7वा प्रश्न बघूया आपण. काय म्हणतो 7वा प्रश्न. सम्राट अशोकाच्या 13व्या शिलालेखात खालीलपैकी कोणत्या अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेचा आणि तिच्या परिणामांचा उल्लेख केलेला आहे? 13व्या शिलालेखात
तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. परकीय ग्रीक राजांसोबत केलेले केवळ व्यापारी करार, त्यानंतर तृतीय बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन, अशोकाने प्राण्यांच्या शिकारीवर घातलेली पूर्ण बंदी, आणि शेवटचं कलिंगचं युद्ध आणि अशोकाचे झालेले हृदय परिवर्तन. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, कारण सम्राट अशोकाच्या जीवनात ही खूप मोठी घटना होती, कलिंगचं युद्ध आणि अशोकाचे झालेले हृदय परिवर्तन, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता त्यावर थोडं स्पष्टीकरण असं की 13व्या शिलालेखात इसवी सन पूर्व 261 मध्ये झालेल्या कलिंग युद्धातील मानवी संहाराचं वर्णन असून त्यानंतर अशोकाने धम्मविजयाचा मार्ग कसा स्वीकारला याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. चला, पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया आपण. गुप्त साम्राज्याच्या काळात होऊन गेलेला प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिर यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना केली होती? सूर्यसिद्धांत, आर्यभट्टीय, पंचसिद्धांतिका आणि बृहत संहिता आणि ब्रह्मस्फुट सिद्धांत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, पंचसिद्धांतिका आणि बृहत संहिता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण वराहमिहिर यांनी 5 खगोलशास्त्रीय सिद्धांताचा संग्रह पंचसिद्धांतिकामध्ये केलेला आहे आणि बृहत संहिता या ज्ञानकोशाची त्यांनी रचना केलेली आहे. पर्याय क्रमांक सी. 9वा प्रश्न बघूया आपण. इतिहास काळात दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या चोळ साम्राज्याच्या नौदलाच्या आणि प्रशासनाच्या बाबतीत खालील कोणतं वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय मानलं जातं? म्हणजे या ठिकाणी खालचं योग्य उत्तर जे आहे ते अद्वितीय कोणतं आहे, वैशिष्ट्यपूर्ण, ते आपल्याला शोधायचं आहे. आपण पहिला पर्याय बघूया. या ठिकाणी पर्याय जर बघितले, अत्यंत कार्यक्षम स्थानिक स्वायत्त संस्था, ग्रामप्रशासन आणि शक्तिशाली नौदल. मग या ठिकाणी नौदल शब्द आलेला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण नौदलाच्याच बाबतीत विचारलेलं आहे. परकी व्यापारावर पूर्णपणे बंदी घालणे, केवळ उत्तर भारतीय राजांवर कर लादणे, संपूर्ण साम्राज्यात केवळ केंद्रीय नोकरशाहीचं कडक नियंत्रण असणे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, अत्यंत कार्यक्षम स्थानिक स्वायत्त संस्था, ग्रामप्रशासन आणि शक्तिशाली नौदल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चोल साम्राज्यात उत्तर मेरूर शिलालेखानुसार ग्रामसभांचे लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन असायचे आणि त्यांच्याकडे बंगालच्या उपसागरावर नियंत्रण ठेवणारं शक्तिशाली नौदल सुद्धा होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याच्या काळात भारतात आलेल्या कोणत्या चीनी बौद्ध प्रवाशाने तत्कालीन गुप्त साम्राज्य राजकीय आणि सामाजिक स्थितीचं वर्णन केलेलं आहे? तर या ठिकाणी आपण पर्याय बघितला तर फैयान, मागं हा प्रश्न होऊन गेलेला आहे. फैयान हाच त्या ठिकाणी परदेशी आपल्या जो चायनामधून आलेला होता, चीनमधून, आणि त्यानं इसवी सनाच्या 5व्या शतकात सुरुवातीला भारतात तो आला होता. त्यानं त्याच्या फो क्युओ एक ग्रंथ आहे त्याचं फो कुओ की या ग्रंथात गुप्त काळातील शांतता आणि सौख्याचं वर्णन त्या ठिकाणी त्याच्या ग्रंथात केलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए फैयान हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार राज्याच्या प्रशासनाला मदत करणाऱ्या सप्तांग सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? 7 घटक कोणते आहेत बघा. पहिला पर्याय वाचूया आपण. राजा, पुरोहित, सेनापती, त्याच्यानंतर दूत, गुप्तहेर, सुवर्णभूमी. हे तर काही होणार नाही. दुसरा पर्याय बघा. स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र. सी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, संन्यास, वानप्रस्थ. हे तर होऊच शकत नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण. हे पण नाही. पर्याय क्रमांक बी, स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड, मित्र. आता याचं कारण का? कौटिल्याने राज्याची तुलना मानवी शरीराशी करून ते 7 अंग सांगितले आहेत. स्वामी म्हणजे राजा, अमात्य म्हणजे मंत्री, जनपद म्हणजे प्रदेश किंवा जनता, दुर्ग म्हणजे किल्ला, कोश म्हणजे खजिना, दंड म्हणजे सैन्य आणि मित्र म्हणजे दोस्त देश. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 12वा प्रश्न बघा. कलिंगचा चेदी वंशाचा महान राजा खारवेल याच्या जीवनावर आणि लष्करी विजयावर प्रकाश टाकणारा ऐतिहासिक हातीगुंफा शिलालेख कोठे स्थित आहे? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय बघा. जुनागड गुजरात, उदयगिरी भुवनेश्वर ओडिसा, नाशिक महाराष्ट्र आणि मास्की कर्नाटक. योग्य उत्तर आहे उदयगिरी भुवनेश्वर. ओडिसामधील भुवनेश्वर जवळील उदयगिरी टेकड्यांवरील हातीगुंफा गुहेत प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत या शिलालेख कोरलेला आहे. त्या ठिकाणी ही सगळी माहिती आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे प्रश्न योग्य उत्तर आहे. चला 13वा प्रश्न बघूया आपण. गुप्त कालखंडाला प्राचीन भारताचा सुवर्णकाळ म्हटले जाते. या विधानाच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणते कारण सर्वात जास्त संयोजित
ठरेल. पहिलंच कारण बघा, बाकी आपल्याला बघण्याची गरजच नाही. कला, संस्कृत, साहित्य, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र सगळ्या शास्त्रामध्ये म्हणजे सगळ्याच जे काही विभाग होते सगळ्या विभागामध्ये त्या ठिकाणी अभूतपूर्व प्रगती आणि त्या ठिकाणी शांतता लाभलेली होती. कारण या काळामध्ये त्यांच्याकडे म्हणजे गुप्त हे जे होते गुप्त राजा, त्याच्याकडे कालिदास होता, त्याच्यानंतर आर्यभट्ट होता, वराहमिहिर होता, यासारखे विद्वान होते, ज्यामुळे अजंठा चित्रकलेसारखी उत्कृष्ट कला त्यांनी विकसित झाली, ज्याला सुवर्णकाळ म्हटले जाते. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालचे पर्याय जे आहेत, पर्याय बी, सी आणि डी हे बघण्याचं सुद्धा आपल्याला कारण नाही. पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 14वा. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर वायव्य भारतातून आलेल्या ग्रीक राजांना सत्ता स्थापन केली. या इंडो ग्रीक राजामधील मिनांडर आणि बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यातील तत्त्वज्ञानावरील संवाद कोणत्या प्रसिद्ध ग्रंथात संकलित आहेत? 4 पर्याय आहेत आपल्याकडे. 4 पर्याय बघा. महावंश, बुद्धचरित्र, मिलिंदपणा आणि दिव्यावरदान. या ठिकाणी प्रश्नामध्येच उत्तर होतं. तर मिलिंदपणा बघा, या ठिकाणी मिनांडर आहे की नाही, मिलिंदपणा म्हणजेच मिलिंदाचे प्रश्न. या पाली ग्रंथात राजा मिलिंद म्हणजे मिनांडर बौद्ध धर्माबद्दल नागसेन यांना प्रश्न विचारतो आणि शेवटी बौद्ध धर्म स्वीकारतो. हे त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी मिलिंदपणा हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये वापरल्या गेलेल्या लिप्यांचा विचार करता वायव्य पाकिस्तानात आढळणाऱ्या शिलालेखामध्ये प्रामुख्याने कोणती लिपी वापरली गेली जी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते? उर्दूसारखी लिहिली जाते. अशी कोणती लिपी आहे जी उर्दूसारखी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते? 4 पर्याय दिलेले आपल्याला. खरोष्ठी लिपी, अरामी लिपी, देवनागरी लिपी आणि ब्राह्मी लिपी. आता देवनागरी लिपी आणि ब्राह्मी लिपी जी आहेत ते डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. आरामी लिपी मात्र जी आहे, आरामी लिपीपासूनच ती लिपी तयार झाली, म्हणून खरोष्ठी लिपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील बहुतांश भागात ब्राह्मी लिपीच वापरली गेली होती, परंतु वायव्य भागातील मानसेहरा आणि शहाबाजगडी येथील लेखांमध्ये खरोष्ठी लिपी वापरली गेली, जी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. आता पाकिस्तानचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. लक्षात घ्यायचं, पाकिस्तानमध्ये शक्यतो उर्दू अरबी भाषा असते जी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, म्हणून खरोष्ठी लिपी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 16वा प्रश्न बघा. गुप्त काळातील न्यायव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कायद्याचे संहिताबद्धीकरण. खालीलपैकी कोणत्या स्मृती ग्रंथाची रचना प्रामुख्याने गुप्त कालखंडात झाली, ज्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी कायद्यांचं स्पष्ट वर्गीकरण आढळते? आता गौतम धर्मसूत्र हे होणार नाही, मनुस्मृती तर होणार नाही. आता त्यानंतर नारद स्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती. तर या ठिकाणी अर्थशास्त्र तर होणार नाही, कारण अर्थशास्त्रामध्ये कशा प्रकारे राज्यकारभार कसा करायचा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. तर नारद स्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता कारण का, तर नारद स्मृती हा पूर्णपणे कायदेशीर बाबीवर आधारित ग्रंथ असून त्याची रचना गुप्त काळात झाली, ज्यात न्याय प्रक्रिया आणि मालमत्ता कायद्यांबाबत तपशील दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. दक्षिण भारतातील पल्लव साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती, जी प्राचीन काळी संस्कृत अध्ययन आणि शिल्पकलेचं मोठं केंद्र बनली होती? आता पर्याय बघा. मदुराई, कांचीपुरम, तंजावर आणि वातापी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी कांचीपुरम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कांची किंवा कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती, पहिली गोष्ट. त्यानंतर येथे महाकवी दंडींसारखे विद्वान राहत होते आणि हे शहर घटिका म्हणजे उच्च शिक्षणासाठी हे या ठिकाणी खूप प्रसिद्ध होते, म्हणून कांचीपुरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. राजा हर्षवर्धनाने दर 5 वर्षांनी आयोजित केलेल्या प्रयाग महामोक्ष परिषदेचे वर्णन कोणत्या चिनी प्रवाशाने केले आहे, ज्या परिषदेत राजा आपले सर्व धन जे काय असं दर 5 वर्षांनी तो काय करायचा, दान करायचा जनतेमध्ये. तर याचं वर्णन कोणी केलेलं आहे, तर बघूया आपण. पहिला पर्याय आहे यामध्ये फाइयान, मार्को पोलो, ह्युआनशांग आणि मेगस्थेनीज. आता मेगस्थेनीज तर नाही होणार, कारण का मेगस्थेनीजचं कार्य दुसऱ्या राजाच्या काळात त्या ठिकाणी आला होता. तर मग या ठिकाणी जर बघितलं तर ह्युआनशांग जो आहे, ह्युआनशांग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ह्युआनशांग हा हर्षवर्धनाचा मित्र आणि पाहुणा होता. आणि दुसरी गोष्ट, त्याने 6व्या महामोक्ष परिषदेला स्वतः उपस्थित राहून राज्याच्या दातृत्वाचंच त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्याचं वर्णन आपल्या ग्रंथात केलेलं होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ह्युआनशांग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. गुप्त वंशातील कोणत्या शासकाने वायव्य भारतातून आक्रमण करणाऱ्या बलाढ्य हुनांचा पराभव करून देशाचं रक्षण केलं, ज्याचा उल्लेख भित्री स्तंभालेखात आढळतो? 4 पर्याय आहेत. समुद्रगुप्त, त्यानंतर कुमारगुप्त, स्कंदगुप्त आणि चंद्रगुप्त पहिला. तर या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे तो कुमारगुप्तचा मुलगा होता, ज्याचं नाव होतं स्कंदगुप्त. तर स्कंदगुप्ताने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हुनांचा क्रूर आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार केला आणि साम्राज्याला स्थिरता दिली. उत्तर प्रदेशातील म्हणजे प्रदेशामध्ये भित्री या ठिकाणी भित्री लेख आहेत, या ठिकाणी त्याचा उल्लेख आढळतो. म्हणून पर्याय क्रमांक सी स्कंदगुप्त. 20वा प्रश्न बघा. मौर्य साम्राज्याच्या केंद्रीय प्रशासनात कंटक शोधन ही संज्ञा कशाशी संबंधित होती? जमीन मोजणी आणि महसूल निर्धार यंत्रणा, फौजदारी न्यायालय, धार्मिक विधी आणि यज्ञ व्यवस्थापन, राजशाही महाल आणि अंतःपुररक्षण. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे फौजदारी न्यायालय. आता त्याचं कारण सांगतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार मौर्य काळात 2 प्रकारची न्यायालये होती. एक धर्मस्थित म्हणजे दिवाणी न्यायालय आणि कंटक शोधन म्हणजे फौजदारी म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे जेवढे काही गोष्टी होत्या त्या या ठिकाणी मिटवल्या जात असे. म्हणून त्या ठिकाणी समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी कंटक शोधन हे या ठिकाणी स्थापन केलेलं होतं, न्यायालय स्थापन केलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी फौजदारी न्यायालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. सातवाहन काळातील प्रसिद्ध कवी आणि राजा असलेल्या हाल याने प्राकृत भाषेत रचलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आता गाथा सप्तमी हा प्राकृत मराठी भाषेत होता. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रीयन तो त्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये प्राकृत भाषा बोलली जात होती त्यामध्ये तो लिहिलेला होता. तर आपण योग्य पर्याय बघूया. वैदिक यज्ञ आणि धार्मिक विधींचे नियम, खगोलशास्त्र आणि ग्रहगतीचे गणित आणि तिसरं शृंगार आणि लोकजीवनावर आधारित प्रेमकाव्य आणि चौथा आहे युद्धनीती आणि लष्करी व्यूह रचना. तर या ठिकाणी गाथा सप्तमी हा जो ग्रंथ होता हा शृंगार आणि लोकजीवनावर आधारित प्रेमकाव्य यावर आधारित होता. गाथा सप्तमीत हा जो आहे या प्राकृत भाषेतील 700 आर्यांचा संग्रह असून या तत्कालीन महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती, निसर्ग आणि शृंगारिक भावनांचं सुंदर वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघूया आपण. दक्षिण भारतातील बादामीचं चालुक्य साम्राज्य यांच्या मंदिर स्थापत्य कलेची शैली खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते, जी उत्तर आणि दक्षिण शैलीचं मिश्रण होती? एक नागर शैली, द्रविड शैली, कलिंग शैली आणि वेसर शैली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी वेसर शैली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वेसर शैली ही उत्तर भारताची नागर शैली आणि दक्षिण भारताची द्रविड शैली यांचं संकरित हायब्रिड रूप असून चालुक्यांनी पट्टदकल आणि ऐहोळे येथे ती विकसित केलेली होती. म्हणून वेसर शैली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. सम्राट अशोकाच्या रुम्मी देई स्तंभलेखावरून मौर्यकालीन प्रशासनाच्या कोणत्या विशिष्ट धोरणाची माहिती मिळते? रुम्मी देई स्तंभलेखावरून. चला वाचूया आपण 4 पर्याय. परकी देशावर स्वारी करण्यासाठी सैन्य गोळा करणे, त्यानंतर बी साम्राज्यात नवीन रुग्णालय सुरू करणे, वरचं दोन्ही पण होणार नाही. बुद्धाच्या जन्मस्थळाला भेटी देऊन तेथील जमीन महसूल टॅक्स कमी करणे. बघा या ठिकाणी सम्राट अशोकाचा एक उद्देश होता की जितका बौद्ध धर्माचा प्रचार करता येईल तेवढा करायचा. तर त्या ठिकाणी अशोकाने लुंबिनी बुद्धांचं जन्मस्थान होतं, त्या ठिकाणी ते गेले असता त्यांनी धार्मिक आदरापोटी त्या गावाचा कर जो होता तो माफ केला होता आणि जो काही भाग होता महसूल म्हणजे तो भाग जो होता तो 1/6वरून 1/8 म्हणजे 1/8 इतका कमी केला होता. आणि याचाच उल्लेख रुम्मी देई लेख या अशोकाचा धार्मिक धोरण सांगणारा एकमेव लेख आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 24वा प्रश्न बघा. गुप्त कालखंडात होऊन गेलेले प्रसिद्ध नाटककार विशाखा दत्त यांनी लिहिलेल्या मुद्रा राक्षक या ऐतिहासिक नाटकाचा मुख्य विषय काय आहे? हा प्रश्न इथून मागं पण झालेला आहे. तर या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याने नंदकुळाचा नाश कशा प्रकारे केला, कसं त्याला युद्धात हरवलं याचा वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणून बघू आपण पर्याय. प्राचीन भारतातील बौद्ध भिक्खूचं धार्मिक जीवन नाही. उदयन आणि वासव दत्ता यांची प्रेमकथा ते पण नाही. रामगुप्त आणि ध्रुवदेवी यांच्या विवाहाचा इतिहास नाही. बघा मी सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक डी चंद्रगुप्त मौर्य यांनी
चाणक्याच्या मदतीने नंद वंशाचा नाश करून मिळवलेला राजकीय विजय याचंच वर्णन त्या ठिकाणी आहे आणि तोच या नाटकाचा मुद्रा राक्षस नाटकाचा मुख्य विषय होता, म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. राष्ट्रकूट साम्राज्यातील कोणत्या महान राजाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एलोरा म्हणजे वेरूळ येथील प्रसिद्ध आणि भव्य अखंड पाषाणातील एकाच दगडातील कैलास मंदिर कोरून घेतलेलं होतं? तर तो या ठिकाणी 4 पर्याय बघा. ध्रुव, अमोघ वर्ष, दंतीदुर्ग आणि कृष्ण पहिला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी कृष्ण पहिला म्हणजेच काय, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या आदेशान्वये इसवी सन 8व्या शतकात वेरूळ येथील 16व्या गुहेत एकाच अवाढव्य खडकातून वरून खाली या पद्धतीनं कैलास मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे तो एकमेव दगड आहे, तो त्या ठिकाणी अखंड दगड आहे आणि तो जगातील एक आश्चर्य पण आहे. त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं ते एक वैभव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चला, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. 26वा प्रश्न बघा. गुप्त काळात अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी श्रेणी नावाच्या व्यापारी संघटना कार्यरत होत्या. या श्रेणीच्या स्वायत्ततेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर होतं? आता तसं पहिलं या स्वायत्तेबाबत काय होतं तर राजासुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नव्हता. बघूया आपण 4 पर्याय. राजाच्या परवानगीशिवाय श्रेणींना कोणताही व्यापार करण्याचा अधिकार नव्हता, बिलकुल नाही. त्यानंतर त्या केवळ धार्मिक कार्यात मदत करणाऱ्या संस्था होत्या, त्यांचा व्यापाराशी संबंध होता, हे पण चूक आहे. गुप्त राजा समुद्रगुप्तांनी या सर्व श्रेणी नष्ट करून व्यापार सरकारी नियंत्रणाला, हे पण चुकीचं आहे. त्याचे स्वतःचे स्वतंत्र कायदे आणि न्यायालय असत, ज्यांच्या अंतर्गत नियमांचा आदर राजालाही करावा लागत असे, म्हणजे राजासुद्धा त्याच्यात काही हस्तक्षेप करत नव्हता. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. वर्धन राजवंशातील राजा हर्षवर्धन याने स्वतः संस्कृत भाषेत खालीलपैकी कोणत्या 3 प्रसिद्ध नाटकांची रचना केली होती? है की नाही? तर वर्धन राजवंशातील राजा हर्षवर्धन याने या ठिकाणी स्वतः 3 नाटकाची रचना केली होती. ते कोणते बघूया आपण. उत्तर रामचरित, त्याच्यानंतर मालती माधव आणि महावीरचित, हे पण नाही. बी मालविकाग्नी मित्रम, विक्रमौर्य शियम आणि अभिज्ञान शाकुंतलम, काय अवघड नाव आहे तो. त्यानंतर सी बघूया मुच्छकटिमकम, मुद्रा राक्षक आणि दशकुमार चरित. आणि डी रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंद. हर्षवर्धन हा केवळ कुशल योद्धाच नव्हता, तर तो उच्च दर्जाचा साहित्यिकसुद्धा होता, ज्यानं संस्कृत भाषेमध्ये या 3 जे काही नाटक आहेत त्या नाटकाची रचना केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. मौर्य साम्राज्याच्या सीमा सुरक्षा आणि प्रांतीय प्रशासनात अंतपाल या अधिकाऱ्याचं मुख्य काय काम असायचं? 4 पर्याय बघू. राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस प्रमुख, त्यानंतर दूरवरच्या प्रांतामध्ये धम्म प्रसार करणे, साम्राज्याच्या सरहद्दीवरील किल्ल्यांची सुरक्षा करणे आणि सीमांचं रक्षण करणे, राजेशाही खाणीमधून धातू उत्खनन करणे. पर्याय क्रमांक सी साम्राज्याच्या सरहद्दीवरील किल्ल्यांची सुरक्षा करणे आणि सीमांचं रक्षण करणे हेच अंतरपालाचं काम होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 कडे जाऊया आपण. संगम युगातील दक्षिण भारतातील 3 प्रमुख राज्ये चेर, चोल आणि पांड्य यांच्यातील संघर्षाची आणि त्यांच्या संस्कृतीत माहिती देणारे बहुतांश साहित्य कोणत्या भाषेत रचले गेले? तर ते लक्षात ठेवायचं. या ठिकाणी 4 भाषा दिलेल्या आहेत, पण पहिलंच जो आहे ते याचं योग्य उत्तर आहे. पहिला पर्याय बघू आपण. तमिळ, कन्नड, तेलुगू आणि संस्कृत नाही आहे दक्षिणमध्ये, 3 नाही त्या ठिकाणी. तर तमिळ मात्र त्या ठिकाणी ही भाषा खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाते, म्हणून या ठिकाणी तमिळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी संगम साहित्य प्रामुख्याने प्राचीन तमिळ भाषेत मदुराई येथील पंडिताच्या परिषदेत रचले गेले, ज्यामध्ये तोलकाप्पियम आणि शिल्पपद्दिकारम यासारखे ग्रंथ समाविष्ट आहेत. पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया आपण. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारी नवरत्नापैकी एक असलेल्या अमरसिंह यांनी कोणत्या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली, जी संस्कृत भाषेतील सर्वात मोठा शब्दकोश मानली जाते? तर या ठिकाणी कोश शब्द आलेला आहे आणि अमरकोश सगळ्यात वर दिलं बघा, अमरकोश.
तर या ठिकाणी पर्याय आणखी बघा, नाट्यशास्त्र, अष्टाध्यायी आणि काव्यमीमांसा. तर या ठिकाणी अमरकोश हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अमरसिंह यांनी अमरकोश हा संस्कृत भाषेतील प्रसिद्ध समानार्थी शब्दाचा कोश रचला, जो आजही संस्कृत अभ्यासात मैलाचा दगड मानला जातो. अशा प्रकारे या ठिकाणी योग्य जे काही पर्याय आहेत आपण बघितले. 30 प्रश्न घेतले. खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत. हमखास यातले काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर एकदा नाही लक्षात आलं तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ डोळ्याखालून घाला आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतं का माझ्या स्पष्टीकरणाच्या अगोदर बघा, जेणेकरून आपली चांगली तयारी होईल. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो CTET आणि TETच्या अभ्यासासाठी आणि या ठिकाणी थांबतो. पण जर प्रश्न या ठिकाणी जर आवडले असतील तर नक्की या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागचे, पुढचे, आताचे सर्व व्हिडिओ, सगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमची चांगल्या प्रकारे तयारी होईल. आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.